नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. गेल्या काही वर्षामध्ये देशामध्ये एक नवा ट्रेंड सुरू झालेला आहे. जागतिक दर्जाचे नेते भारतात दाखल होतात आणि त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ते मुंबईपासून करतात. गेल्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर भारतात आले होते, मुंबईत उतरले आणि इथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. काल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारतामध्ये दाखल झाले. त्यांच्या 3 दिवसाच्या दौऱ्याची सुरुवात सुद्धा मुंबईपासून झाली. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. फ्रान्सचा सर्वोच्च नेता भारतामध्ये येतो. इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाठभेट घेतो. ही बाब निश्चितपणे मुंबईची मान उंचावणारी आहे. एकेकाळी मुंबईमध्ये काही नेते बोंब ठोकायचे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. म्हणजे कंसात त्यांना असं म्हणायचं होतं की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आणि गुजरातला जोडायची. आता त्या नेत्यांना नवी संधी मॅक्रॉन यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा नवा डाव, मुंबई दिल्लीला जोडण्याचा नवा डाव. मुंबईमध्ये अशी काही उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत, असे काही महाभाग आहेत, ज्यांना प्रत्येक कामामध्ये काहीतरी खुसपट काढायचं असतं आणि ते काम जेव्हा एखादं भव्य दिव्य काम असतं तेव्हा तर निश्चितपणे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प म्हणजे या प्रकल्पाचं काम सुरू झालं. हा प्रकल्प सुरू झाल्या अशी हाकाटी पेटण्यात आली की हा मुंबई अहमदाबादला जोडण्याचा किंवा गुजरातला जोडण्याचा डाव आहे. मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकांच्या काळात सुद्धा अशा प्रकारची हाकाटी पेटण्यात आली. निवडणुका संपल्यावर ही हाकाटी सुद्धा संपते. जे लोक ओरड करत असतात की हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, ते सुद्धा शांत होतात. बरं, ही ती मंडळी आहेत ज्यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये त्यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा मुंबईसाठी काही केलं नाही. त्यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईमध्ये गर्दी वाढली, झोपड्या वाढल्या, मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्यांच्या सत्ताकाळामध्ये मुंबई सुंदर करण्यासाठी, मुंबई समृद्ध करण्यासाठी या लोकांनी कधीही प्रयत्न केला नाही. एखादा मोठा प्रकल्प मुंबईमध्ये आणण्याचं काम केलं नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव ही जी हाकाटी आहे ती मी माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहे. गेल्या काही वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही हाकाटी पेटण्यात येते. महानगरपालिकांच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकांची जेव्हा रणधुमाळी सुरू होती त्या काळामध्ये ही हाकाटी जरा जोरात पेटण्यात आली होती. वास्तविक नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये मुंबईचं जे महत्व आहे ते वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आधी या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुंबईमध्ये अनेक पायाभूत सुविधांचे महत्वाचे प्रकल्प नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते कार्यान्वित केले आणि हे अत्यंत शांतपणे करण्यात आलं. कोणतेही ओरड केल्याशिवाय करण्यात आलं आणि हे करताना जो वेग होता त्या वेगाचं मात्र कौतुक केलं पाहिजे. कारण कामाचा जो झपाटा आहे गेल्या 10 वर्षामध्ये मुंबई ज्या प्रकारे बदलली आहे त्या कामाला तर दाद दिलीच पाहिजे. जागतिक दर्जाचं शहर म्हणजे जागतिक दर्जाच्या सुविधा, जागतिक दर्जाची सार्वजनिक वाहतूक सेवा गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईमध्ये हे ज्या पातळीवर नेऊन ठेवण्यात आलेलं आहे त्या कामाला दादच दिली पाहिजे. म्हणजे मुंबईमध्ये वाहतूक सेवा व्यवस्थित करण्यासाठी इथे बोगदे बांधण्यात आले, इथे पूल बांधण्यात आले, आंतरराष्ट्रीय दर्जाची मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. पण फक्त हे मुंबईमध्ये आकार घेत होतं अशातला भाग नाहीये. मुंबईला देशातल्या अनेक महत्वाच्या शहरांशी जोडण्यासाठी अनेक प्रकल्प राबवण्यात आले, अनेक प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, अनेक प्रकल्पांची घोषणा झालेली आहे, अनेक प्रकल्पांचं काम सुरू आहे. तुमच्या घरी जर एखादा पाहुणा येणार असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही घर नीटनेटकं करता आणि तो जर पाहुणा अतिमहत्वाचा असेल तेव्हा काय करता? तुम्ही घराची रंगरंगोटी करता, तुम्ही रोषणाई करता, तुम्ही सगळं झगपक करता. जागतिक दर्जाच्या नेत्यांना मुंबईमध्ये निमंत्रित करण्याच्या पूर्वी केंद्र सरकारने नेमकं हेच केलं. केंद्र सरकारने मुंबईमध्ये हजारो कोटीचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू केले आणि त्याच्यासाठी राज्य सरकारला बरोबर घेतलं. केंद्रात मोदी सरकार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार, या दोन्ही सरकारांनी हातात हात घालून काम केलं आणि त्याचा परिणाम मुंबईवर झालेला दिसतोय. मुंबईमध्ये जागतिक दर्जाच्या वाहतूक सेवा निर्माण झालेल्या दिसत आहेत. कारण जागतिक दर्जाचं शहर म्हणजे फक्त टोलेजंग टॉवरची गर्दी नाही, त्या दर्जाच्या सुविधा सुद्धा. पूर्वी कधी उपनगरातून तुम्ही दक्षिण मुंबईमध्ये गेला असाल, रस्त्याच्या मार्गाने गेला असाल, रेल्वेच्या मार्गाने गेला असाल तर प्रचंड त्रास व्हायचा. रस्त्याने गेलं तर वाहतुकीची कोंडी आहे, प्रदूषण आहे, उकाडा आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टीने तुम्ही हैराण व्हायचात. रेल्वेमध्ये गेलात तर प्रचंड गर्दी आहे आणि डब्यात शिरल्यावर होणारी घासाघीस आहे. या सगळ्याला फाटा मिळाला मेट्रोच्या प्रवासामुळे. आता उपनगरातून तुम्हाला जर दक्षिण मुंबईमध्ये जायचं असेल आणि तुम्ही मेट्रोने जर गेलात, ना प्रदूषण ना उकाडा, मस्तपैकी एसीचा गारेगार प्रवास. मुंबईच्या कानाकोपऱ्यात आता मेट्रोचं जाळं पसरत आहे आणि मेट्रोमधून जेव्हा तुम्ही प्रवास करता तेव्हा तो अत्यंत सुखकर तर असतोच, परंतु तुम्हाला अचानक श्रीमंत झाल्याचा भास व्हायला लागतो. कारण या मेट्रोचा दर्जा अत्यंत श्रीमंत दर्जा आहे. हे कर्तृत्व जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आहे तसं अश्विनी भिडे यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्याचं सुद्धा हे कर्तृत्व आहे, त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे या प्रकल्पासाठी.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये अशा अधिकाऱ्यांना डीप फ्रीझरमध्ये टाकण्यात आलं होतं, त्यांचे पंख कापण्यात आले होते. देवेंद्र फडणवीसांनी योग्य व्यक्तीला फक्त योग्य पदावर बसवलं आणि त्याचे परिणाम आता मुंबईकरांना दिसत आहेत. मुंबईमध्ये जागतिक दर्जाचं मेट्रोचं जाळं पसरलेलं आहे. असं जाळं की मॅक्रॉन यांच्यासारखा एखाद्या विकसित देशाचा राष्ट्राध्यक्ष सुद्धा मेट्रोचे जाळ बघून खुश व्हावा आणि त्याला मुंबईचं कौतुक वाटावं. मुंबईमध्ये जेव्हा एखादा जागतिक दर्जाचा नेता येतो, एखादा महत्त्वाचा उद्योजक येतो, त्यांचा वावर मुख्यत्वे करून दक्षिण मुंबईमध्ये असतो आणि मुंबईचं हे जे बदललेलं चित्र आहे ते दक्षिण मुंबईपर्यंत पोचलेलं आहे. कप्पारेटपर्यंत मेट्रो रेल्वे पोचलेली आहे, कोस्टल रोड पोचलेला आहे. इथे तुम्हाला भुयारी मार्ग दिसतात, म्हणजे टनेल दिसतात, तुम्हाला वांद्रे वरळी सिलिंग दिसते आणि हे चित्र इतकं सुंदर आहे की कोणताही जागतिक दर्जाचा नेता किंवा एखादा मोठा उद्योजक हे चित्र बघून निश्चितपणे सुखावणार आणि जगभरामध्ये जाऊन मुंबईबाबत चर्चा करणार. एकेकाळी जगभरामध्ये मुंबईची चर्चा व्हायची, परंतु कशासाठी? मुंबईत होणाऱ्या बॉम्बस्फोटांसाठी. कधी हे बॉम्बस्फोट रेल्वेमध्ये व्हायचे, कधी हे बॉम्बस्फोट बसमध्ये व्हायचे. परंतु आता मुंबईची चर्चा मुंबईच्या विकासासाठी होते, मुंबईच्या मेट्रोसाठी होते, मुंबईतल्या कोस्टल रोडसाठी होते. इथे मुंबईची तुलना वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क किंवा पॅरिस सारख्या शहरांशी करण्याचा माझा अजिबात उद्देश नाहीये. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की 10 वर्षापूर्वी जी मुंबई होती त्या तुलनेमध्ये आजची जी मुंबई आहे ती बदललेली आहे. अर्थात पॅरिस, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC या शहरांमध्ये सुद्धा अलीकडे गरिबी आणि अस्वच्छता डोकावायला लागलेली आहे. आपण अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, परंतु तो आपल्या चर्चेचा मुद्दा नाहीये. माझं म्हणणं केवळ एवढंच आहे की मुंबईचं चित्र बदलत आहे आणि ते बदलण्यासाठी सकारात्मकपणे प्रयत्न होत आहेत. अजून बऱ्याच समस्या शिल्लक आहेत. गर्दी तशीच आहे, झोपड्यांची संख्या वाढते, परंतु हे चित्र बदलण्यासाठी ज्या वेगाने काम व्हायला पाहिजे त्या वेगाने काम निश्चितपणे होत आहे. तिसऱ्या मुंबईसाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतली गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे. मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीच्या पार्श्वभूमीवर आपण ही सगळी चर्चा करतोय. गेल्या वर्षी कियर स्टारमर आले होते, परंतु त्याच्या आधी एकही बडा नेता मुंबईमध्ये कधी आला नव्हता का? एखाद्या बड्या नेत्याने त्यांच्या दौऱ्याची सुरुवात कधी मुंबईपासून केली नव्हती का? मुंबईमध्ये बडे नेते आले होते म्हणजे त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली असो नसो, म्हणजे बहुधा नाहीच, सगळ्या नेत्यांच्या दौऱ्याची सुरुवात दिल्लीपासूनच व्हायची. परंतु बडे नेते मुंबईमध्ये आलेले आहेत, याच्यापूर्वी सुद्धा आलेले आहेत, UPAच्या काळात सुद्धा आलेले आहेत. परंतु ते कशासाठी आले होते? 2008 मध्ये मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला होता आणि या हल्ल्यामध्ये अनेक मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. ताजमहल पॅलेसवर जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये अनेक विदेशी नागरिक ठार झाले होते. त्यामुळे मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी या हल्ल्यानंतर काही दिवसातच ते भारतामध्ये दाखल झाले होते. ते मुंबईमध्ये आले होते आणि मुंबईमध्ये जाऊन त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याच्यानंतर 2 वर्षाने 2 बडे नेते भारतामध्ये दाखल झाले, ते सुद्धा मुंबईमध्ये आले होते. त्याच्यामध्ये UKचे राष्ट्राध्यक्ष डेव्हिड कॅमरून आणि त्याच्यानंतर आले होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. या 2 नेत्यांनी सुद्धा मुंबईमध्ये जाऊन मृतांना श्रद्धांजली अर्पण केली होती आणि 2008च्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोकसंवेदना व्यक्त केली होती. जेव्हा व्यापार, द्विपक्षीय संबंध किंवा सामरिक भागीदारी अशा कोणत्याही विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी जागतिक दर्जाचा नेता, एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान भारतामध्ये यायचा, तेव्हा तो नवी दिल्लीमध्येच दाखल व्हायचा आणि तिथून मग राष्ट्रपती भवन, हैदराबाद हाऊस, पंतप्रधान निवास इथे गाठीभेटी व्हायच्या. फारच वेळ असेल तर मग तो आग्र्यापर्यंत जायचा, ताजमहालच्या समोर एखादा फोटो काढायचा आपल्या कुटुंबियांच्या समवेत आणि त्याच्यानंतर मायदेशी रवाना व्हायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये हे चित्र बदललं. त्यांनी दिल्लीच्या पलीकडे सुद्धा गाठीभेटी होऊ शकतात, पंतप्रधानांच्या सोबत चर्चा होऊ शकते, महत्वाच्या मंत्र्यांच्या सोबत चर्चा होऊ शकते, हे दाखवून दिलं. आणि भारतामध्ये पाहायला ताजमहालच्या पलीकडे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, हे सुद्धा त्यांनी जागतिक दर्जाच्या नेत्यांना दाखवून दिलेलं आहे. अर्थकारणाचा जो जागतिक नकाशा आहे त्याच्यामध्ये मुंबईचं निश्चितपणे एक महत्व आहे, महत्वाचं स्थान आहे आणि हे महत्व गेल्या 10 वर्षामध्ये अनेक पटीने वाढलेलं दिसतं. गेल्या वर्षी कियर स्टारमर मुंबईमध्ये आले होते, त्यांच्यासोबत त्यांच्या देशातल्या मोठ्या उद्योजकांचा एक गट आला होता. मॅक्रॉन काल मुंबईमध्ये दाखल झाले, त्यांच्यासोबत सुद्धा फ्रान्सचे अनेक महत्वाचे उद्योगपती मुंबईमध्ये आलेले आहेत आणि भारतातल्या उद्योगपतींची ते चर्चा करणार आहेत. मुंबईमध्ये जेव्हा मॅक्रॉन दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी. मॅक्रॉन यांची ही जी भेट आहे ती महाराष्ट्राच्या पथ्यावर पडणारी दिसते, कारण महाराष्ट्रातील अनेक उद्योगपती मॅक्रॉन यांची भेट घेणार आहे, त्यांच्या देशातल्या उद्योगपतींची भेट घेणार आहे आणि या भेटीमध्ये महाराष्ट्राच्या पथ्यावर पडणारा एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या, इथे नवी दिल्लीचं महत्व कमी करण्याचा किंवा मुंबईला नवी दिल्लीशी जोडण्याचा
मोदी यांचा अजिबात प्रयत्न नाहीये. ते दिल्लीच्या रांगेमध्ये मुंबईला उभं करतायत, ते अहमदाबादला उभं करतायत, ते वाराणसीला उभं करण्याचा प्रयत्न करतायत. शिंझो आबे जपानचे दिवंगत पंतप्रधान ते सुद्धा मुंबईत आले होते. इथून ते वाराणसीला गेले आणि वाराणसीतून ते दिल्लीमध्ये दाखल झाले. शिंझो आबे हे नरेंद्र मोदी यांचे अत्यंत घट्ट मित्र होते, हे आपल्याला ठाऊक आहे. 2017 मध्ये शिंझो आबे यांचा दौरा झाला होता. 2020 मध्ये मोदींचे एकेकाळचे मित्र आणि सध्या मोदींची ज्यांचा जबरदस्त पंगा सुरू आहे ते डोनाल्ड ट्रम्प 2020 मध्ये भारतामध्ये आले होते. ते सुद्धा अहमदाबादमध्ये गेले होते आणि अहमदाबादमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं होतं. मोदींची ही जी उठाठेव आहे जागतिक दर्जाच्या नेत्यांना वेगवेगळ्या शहरात नेण्याची, मुंबईसारख्या शहरात नेण्याची, या उपक्रमाचं एक महत्त्व आहे. या देशामध्ये अनेक महत्त्वाची शहरं आहेत आणि तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत जागतिक दर्जाच्या नेत्यांना. एखाद्या देशाचा बडा नेता जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा त्याचं जे पहिलं उद्दिष्ट असतं ते आपल्या देशाचे आर्थिक हितसंबंध मजबूत करणं, दुसऱ्या देशाबरोबर जे आर्थिक संबंध आहेत ते मजबूत करणं. मॅक्रॉन भारतामध्ये दाखल झालेले आहेत. नरेंद्र मोदी यांची त्यांनी राजभवन येथे भेट घेतली. तिथे दोन्ही नेत्यांनी जॉईंट स्टेटमेंट दिलं. त्याच्यानंतर त्यांनी जे केलं ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ताजमहल पॅलेसमध्ये इंडिया फ्रान्स इनोव्हेशन फोरमची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये देशातले बडे उद्योजक येणार आहेत, महाराष्ट्रातले बडे उद्योजक येणार आहेत, तंत्रज्ञ येणार आहेत, संशोधक येणार आहेत, स्टार्टअपवाली मंडळी येणार आहेत. पण सगळ्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचा गोतावळा इथे आहे. फक्त भारताशी संबंधित नाही तर फ्रान्सशी संबंधित सुद्धा. त्यामुळे ही जी बैठक आहे इंडिया फ्रान्स इनोव्हेशन फोरम अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया इथे मॅक्रॉन जाणार आहेत. तिथे इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 या उपक्रमाचा ते शुभारंभ करणार आहेत आणि वर्षभरामध्ये दोन्ही देशातले जे उद्योगपती आहेत, दोन्ही देशातल्या ज्या कंपन्या आहेत त्या भारत आणि फ्रान्सच्या दरम्यान जे तंत्रज्ञान सहकार्य आहे ते मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील. दोन देशाचे बडे नेते जेव्हा जेव्हा चर्चा करतात तेव्हा ही जी चर्चा असते ती अत्यंत बहुआयामी अशा प्रकारची चर्चा असते. त्यामध्ये सर्व प्रकारचे जे विषय असतात ते उपस्थित केले जातात. त्याच्यामध्ये द्विपक्षीय संबंध आहेत, दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट कसे होतील याच्यावर तर ती चर्चा असतेच. जागतिक राजकारणाच्या संदर्भात सुद्धा चर्चा असते. त्यामुळे नरेंद्र मोदी मॅक्रॉन जेव्हा भेटतील तेव्हा निश्चितपणे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सनकीपणाबद्दल चर्चा करतीलच, त्यांच्याबद्दल टिप्पणी सुद्धा करतील. अमेरिकेशी संबंध भविष्यामध्ये कसे ठेवायचे, फ्रान्स आणि भारताचे संबंध कसे असतील, फ्रान्स आणि भारताची आर्थिक भागीदारी कशी असेल, सामरिक भागीदारी कशी असेल, तंत्रज्ञान क्षेत्रातली देवाणघेवाण कशी असेल, भारत फ्रान्सला काय देऊ शकतो आणि फ्रान्स भारताला काय देऊ शकतो, या विषयावर दोन्ही देशांचे नेते सविस्तर चर्चा करतील. ती चर्चा राजभवनमध्ये सुद्धा झाली असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅक्रॉन या भेटीमध्ये पुन्हा एकदा 2008च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्या 2 फ्रेंच नागरिकांची हत्या झाली होती, अनेक निरपराध भारतीय या हल्ल्यामध्ये ठार झाले होते, त्या सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. पण या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी 2008च्या त्या दहशतवादी हल्ल्याची आठवण सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रान्स हा भारताचा घट्ट मित्र असलेला देश आहे. मॅक्रॉन आणि मोदी यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे मॅक्रॉन यांचा हा जो दौरा आहे तो भारताच्या पत्त्यावर निश्चितपणे पडणार अशा प्रकारची शक्यता आहे. या दौऱ्यामध्ये 114 राफेल लढाऊ विमानांच्या सौद्याबाबत दोन्ही नेते अधिकृतपणे घोषणा करण्याची शक्यता आहे. अन्य महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोन्ही देशांची जवळीक वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वाच्या दौऱ्याची सुरुवात मुंबईपासून झाली आहे. हे मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.